इकडं भाज्या घेऊन आली आहेस होय नीट करायला लागली आहेस. आले इकडं म्हणलं आता जोरपर्यंत तुम्ही हुडकून नीट करता आता म्हणलं नीट तर करू लागचाल तर तुम्ही सोन घेतलंय झोपीचं आता. काही येडी बाळ का मी वैतागून आलोय झोपू दे की मला. तू बरं माझ्या शेजारी येऊन भाज्या नीट करत बसली आहेस. म्हणलं सणासुदीच नीट करू लागचाल म्हणून आली तर. हे मला अजिबात सांगू नको नीट करायचं. बाया किती बाया मग काय नाही ते तुझं काम आहे तूच नीट करत बस. ज्याला आवडते त्यानं नीट करायला लागल. मग इथनं पुढं असा नियम ठेवूया आता आपण. काय म्हणले? ज्याला मेथीची भाजी आवडते त्यानं नीट करायची. चालतंय का? मला आज आवडत नाही बघ मग मला आज आवडत नाही मेथीच बस. करणारच नाही नीट आपलं. आज मी भाजी नाही करणार बनवणार नाही. मग उद्या तर बनवशील का नाही? उद्या पोळ्या खाता का भाजी खाता? उद्या काय आहे पोळ्याचं? उद्या संक्रांत नाही का? अरे उद्या संक्रांत आहे का? मग उद्या पोळ्या करणार का तू? उद्या पोळ्या करणार. परवा दिवशी करणार मेथीची भाजी सकाळी. पण परवा दिवशी माझ्या डब्याला बनवून दे. मग नीट कोण करू लागाय? नीट करू लागचाल म्हणून तर आली इथं. हे मला सांगू नको भाज्या नीट करायचं मला नाही येत नीट करायला. खायला येतं का तुम्हाला गुटू गुटू? येतंय की खायला. येते नीट करू लागचाल म्हणून आली तर अजून मलाच म्हणताय. हा नीट करू लागतो. मला मी झोपलेल्या ठिकाणी घेऊन आले आणि भाज्या नीट करत बसले आणि माझ्या डोक्याला. तिकडे येणार नाही बघाय मी काय करते म्हणून मी इथं आणले. कर आता तेवढं. आणि भाज्या नीट झाल्यावर चहा तेवढं बनव मस्त बघे. काळाच्या करणार आहे तुम्ही. जर मला भाजी नीट करू लागला तर मी दूध काढायला लागलाय करून आणते चहा. कुठं? बाय. नाहीतर मग तुम्हाला काळाच्या देणार आहेत. आणि काळा कशाला दुधाचा बनव की. मग तुम्ही इथं नीट करू लागायचं मला. मग मी तिथलं आणते दूध काढायला. मला कंटाळा आलाय. तू कर भाज्या नीट. भाजी नीट केल्यावर चहा मस्त पैकी बनव. आणि मी तुमच्यासाठीच करायला लागली भाजी डब्याला नीट. कर तेवढं करून ठेव फ्रीज मध्ये ठेव सुकवशील. नाही सुकवत नाही. आता तुम्ही नीट करू लागचाल म्हणून आली तर तुम्ही आता लयच करायला लागलाय सॉंग. मी सॉंग नाही ढोंग करतोय. ढोंग करायला लागलोय. अगं मी जरा पेखाट दुखायला आडवं झालोय तर लगेच लागली किरकिर करायला. भाज्या नीट करा. हे कर तुझ्या तू नीट. माझी मी केल्यावर मी माझ्या पुरती थोडी बनवणार आहे बघा तुम्ही. तुम्हाला देतच नसती डब्याला. असं कसं असतंय? मला पण बनव. मग नीट करू लागाय थोडी तर. नाही आले आता नीट करत आणले थोडी तो. 3 पेंड्या आहेत. एवढ्या पेंड्या आणते तू? एखादी आणलीस ती झालं असती नीट आतापर्यंत. चांगली भाजी आहे म्हणून आणली 10 रुपयाला. बर 10 रुपयाला एक आणली मी. मग 30 रुपये घालून आली. मग जाऊ दे 30 गेलं तर. पण भाजी खाल्ली वाटते का नाही जरा. अगं 20 रुपयाला 3 घ्यायची नाही. देत नाही ती देत नाहीत का? बाजार अजून भरायचा. आता भरतोय बाजार. आम्ही बेगर बाजारचं गेलोय म्हटलं देते. अजून बाजार भरला नव्हता काय? सकाळ नुसतं आपला बाजार संध्याकाळी. किती वाजता भरतो बाजार? 4. 4ला जायचं एवढं कशाला सकाळचं जायचं? जा दे. दुसरं बी काय तर काम असतं. मग दुसरं काय घेऊन आलीस? आणलं पंजन आणलं पायाला. बरं 5,000 थड लावून आली. काय गरज होती का आणायचं? असं काही घ्यावं सणा निमताना घेते माणूस. किती पैसे? 5,000 घालून आली का? नाही बाय 5,000 नाही घातलं. माझं पंजन देऊन आणलं. असं कसं असतंय? तुझं जुनं देऊन नवीन देते तू तेवढ्या पैशात तेवढ्या ह्याच्यात. माझं देऊन आणलंय वरनं काहीतरी पैसे दिले असतील की. थोडं दिले. थोडं म्हणजे 1,000-2,000. हजारात बघतोय तुझं पंजन. उगाही याड लावू नको मला. तू 5-10 हजार घालून आलीस. आता का 10,000 देते का पंजनाला? आज सोनं महाग झालंय. दाव का तुम्हाला कसलं आणलंय? दाखव बघू. मी घातलं नाही. दाखव बघू तिथनंच मला. असं ना मुलगा तसं करून दाखव.
हे मस्तपैकी किती भार बीर आहे ती 5.25. 5.25 भाराचा आहे का? डिझाईन बिझाईन जरा चांगली आणाय नव्हती. मोठी मोठी पट्टी असली का नाही हा त्याला डिझाईन कमी असते. म्हणजे लांबडे आपलं पाय मोठा असलं का नाही की ती मोठ्या ह्याचं कमी असतं या लांबीचं. हा त्याला डिझाईन कमी असते. आणि जी नाजूक नाजूक पंजन असतात ना हा बारक्या पायांची बारक्या पायांची त्याला डिझाईन भरपूर मिळते. पण मग आता ह्याला डिझाईन भरपूर नाही का? हाय की पण असं वेगवेगळ्या डिझाईन मध्ये जास्त व्हरायटी नसते त्यांच्याकडे. अच्छा अच्छा बर. असं आहे. म्हणून आपलं पाय जर मोठा असतील तर मग आपलं पाय मोठा आहेत का बारका आहेत? आमचं पाय आहे तर मोठं आहे. बारका आहे तुम्ही? मोठा आहे तर सारखं आडवच कसं बोलताय? अरे मला ऐकू ये नाही म्हणून म्हणतो. हा मस्त मस्त आणते आहे. बरं आताच घ्यायची काय गरज होती का? असं दे की सणाच्या निमित्तानं. का संक्रांतीला सोनंच घ्यावं लागतंय काय? की चांदी आहे की सोनं कुठं आहे? मग चांदी घ्यावंच लागतंय का? बरं घेतलं बरं घेतलं. तुम्ही पण घेत नाही आणि तर करू दे की जाऊन कारभार काय तर. हो की मनात जाऊन कारभार करून आली आहेस. गर्दीला येते तिथं गर्दी लय असेल बायाची मग आज. काय पण घेते नाही. अरे बाबा काय बायांचा सण दिसतोय. बायांचा सण कुणासाठी असतो हे सण? बायांचा सण आहे काय? बायांचा सण असला तर नवरा असल्यामुळे हौस करते त्या बाया. मला वाटतं गाड्यांचा पण सण असावा ग. तुमचा सण रोजच आहे की. गा- बायांनी जे करल ते तुमचंच आहे की. होय गड्यासाठीच बाया करतात का? मग ही सण कुणासाठी? तुमच्यासाठीच असतो की. मग आपण जर गडी कामणार आहे काय? मी कामणार आहे काय? ऐका आता बायका व्रत धरते त्या नवऱ्यासाठी काय काय करते त्या. हा नवरा काय करतो बायकोसाठी? अगं जीव देतोय की ग हा बायकोसाठी. कुठं देतोय जीव? जा की म्हणतोय नवरा. जाकी म्हणतो का? माहेरला चालली उड्याच हाणते तर नवरा. होय मग त्यांना बरं वाटतंय. बरी चालली बरी चालली. अगं असं नसते उग मजा करतात ग. पण बायकोशी दम निघत नाही. उग म्हणायचं असते त्यांना जाते तर जा म्हणून उड्या मारायचं. उड्या हाणतात नवरा. बघता ना तुम्ही व्हिडिओत नाही? ती कॉमेडी केलेली असती. तसं नसतं. खरंच असतं. नवऱ्याला आतमध्ये मजा वाटत असते. अगं तसं नसतं. वाटतंय की तेवढं थोडं थोडं वाटतंय की. आता खरं बोलला ना बघा. अगं लय वाटत नाही ग थोडं वाटतंय. गोड बोलून इथं भाजी सगळी खायला लागली नीट. कर 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 नीट कर नीट कर लवकर कर नीट कर. घेतलं म्हणलं धाडसच करावं. जाऊ तिकडं रोज खायच म्हणलं. लय दिवस झालं पंजन गळत होतं पायात ना. बर आपल्याला सवय ती नसल्यावर बी कसं तर वाटतंय. हा हा म्हणून लय जाड घेतलं नाही लय बारीक बी घेतलं नाही. मध्यम घेतलं आपलं. बर बर. काय नाही ना मग तुम्हाला वाटलं? काय आम्हाला 5,000ला डबऱ्यात घातलं काय नाही कसं वाटलं? 5,000 कोण म्हणते? 1,000 2,000 घातले. वाटत नाही ग मोठं घेतलंय तर त्यामुळे मला वाटते बारकं तर आहे की. बारकाई बरं असू दे. घेतलं ते घेतलं बरं झालंय. जाऊ दे तुला तर कधी घालणार म्हणजे. मी घालू नाही तर ना घालू. माझं पडून राहू द्या. पण मला असं वाटतं. बर 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 ठीक आहे चालतंय. या मग भाजी नीट करू लागा बरं पडदेशी. बर बर येतो थांब जरा. चहा करते तुम्हाला गरगरीत. बर ठीक आहे कर. आता लाईट बी येते 6 वाजता. लाईट किती 6ला येते काय? ठीक आहे चालतं यायला करतो मी नीट. जरा मदत करतो बायकोला बरं का मित्रांनो. भारी वाटतंय मग. जरा बायकोची पण सेवा केलेली बरी असते. म्हणजे भाजी नीट करणं म्हणजे सेवा झाली काय? अगं तुला मदत कामात मदत केलेलं बरं असतंय असं म्हणतोय मी. ही माझी पद्धत आहे बोलण्याची. भारी पद्धत तुमची. जरा समजून घेत जा. मी काय ती माणसं आता सगळी समजून घे पाहिजे ती. आणि त्या दोस्तांनी पण ते बघ का ओळखतात. मास्तर जरा कॉमेडी करते.
मास्तर जरा कॉमेडी करते हे दोस्तांना माहिती आहे ग. मूड आला तर हा माझ्या मूडवर असते बरं का. 2-3 दिवस झाला आहे का व्हिडिओ? हे मला मूड असला तर मी करतो, नाही तर मला मूड नसला नाही मी त्या भानगडीत पडत. करी एकटी काय करायचं. हा काय आपल्याला तसलं त्याच्यावर आपण काय बसलो नाही. आपल्याला मूड असलं तर त्या भानगडीत करायचं, नाही तर करायचं नाही. मग त्याला 2 दिवस लागून दे, 4 दिवस लागू. दमामध्ये हा कधी का होईना आपण काय त्याच्या मागं लागलो नाही. त्या जीवावर बसत नाही ना. याला वेळ द्यावा लागतो भरपूर. आता केलाय खेळ तर ती नेहमी कळलं मग काय करायचं. नाही नाही केला नाद म्हटल्यावर पूर्णच करणार आपण. त्यात काय वादच नाही. मग कशाला म्हणलं काल जाताना तुझी तू बघ तिकडं मला सांगू नको. अरे मी कामाला चाललो आणि व्हिडिओ काढा म्हणते म्हटलं का अवघड आहे की. मग काम माझं महत्वाचं का तुझं व्हिडिओ महत्वाचं. असं आहे काय? मग मी कामाला जायला लागलो की म्हणते आमचा जरा व्हिडिओ काढा की. आता व्हिडिओ काढत बसू साहेब तिथं बोंबलू दे का आम्हाला आला नाही म्हणून. साहेबांना जरा वाढ बोलत जावा म्हणलंय तुम्हाला. साहेब शहाणा आहे. तुम्हाला जरा समजून घेतलंय साहेबांना. आम्हाला समजून घेतले. उगं रेठवते कुणीकडे पण पाठवते. ह्या गाड्या वय बी जा बघत नाहीत. अरे ह्याला काम होते का लांब पल्ल्याला पाठवतंय असं असतं हे साहेब. व्यायाम होतोय तुमचा. यामध्ये इथं कमरानं मी खायला आलोय. साहेबाला म्हणतो मला लोकल ड्युट्या लावा तर साहेब डांबरते जावा लांब म्हणते. ठीक आहे असं करताय म्हणून घरी आल्यावर. घरी आल्यावर माझी जी ड्युटी असताना मला त्या ड्युटीला पाठवणार दुसरीकडे जावं म्हणते. शहाणा आहे साहेब. साहेबांना लय समजून घेतलंय तुम्हाला. आणि तसं साहेब चांगले आहेत आपलं काय तसं नाही. पण मग त्यांनी पण जरा मदत करावं बाबा वयस्कर माणूस. तुमची ड्युटी करावी का मग आता मदत करून. बघा बाई आडवं बोलणं. आडवं बोलणं नाही चांगलंच बोलणं आहे माझं. द्यायला नाही साहेब लोक चांगले आहेत आपले सांगोला डेपोचे काही टेन्शन नाही. तुम्ही चांगला आहे. बरं असू दे बोलणं लय झालं. चाखर मी तर भाज्या नीट करतो. थोडीशी तुला मदत करतो. बोलला तुम्ही. ठीक आहे चालतंय. भारी वाटलं बरं का. भारी वाटलं का. लय भारी वाटलं.